तर केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीला एक पत्र दिलंय आणि पक्षघटनेतील बदलांबाबत यामध्ये स्पष्टीकरण मागितलंय। पक्षात झालेले बदल प्राप्त झालेले नाहीत असं आयोगानं म्हटलंय। वैध कागदपत्र प्रस्ताव सादर करण्याचे त्यामुळे आता निर्देश दिलेत। केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना हे पत्र लिहिलंय आणि 26 फेब्रुवारी 2026 ला राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात झालेल्या बदलांचे कागदपत्र सादर करण्याचे हे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवार यांना दिले। कारण या अधिवेशनात झालेला बदल हा प्राप्त झाला नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलंय। त्यामुळे आयोगानं या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्र आणि प्रस्तावांची मागणी केलेली आहे। वर्षभरामध्ये अशा पद्धतीची अनेक पत्र निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना, आमच्याच पक्षाला असं नाही, इतरही पक्षांना ती येत असतात आणि त्या अनुषंगानं हा नियमित पत्रव्यवहार हा निवडणूक आयोगाच्या बरोबर होत असतो। त्यामुळं निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष यांच्यामधला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरचा तो भाग आहे। याच्या पलीकडं त्या पत्राला फारसं काही महत्त्व नाही। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आत्ताच आपण पाहिलं उन्मेष जाधव यांचा ही प्रतिक्रिया होती आणि या पत्राला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही असं ते म्हणतात। मात्र हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं पत्र आहे आणि त्यामुळे खरं तर ह्याला एक वेगळं महत्त्व आहे। काय नेमके याचे काही आता पक्षांतर्गत काय नेमके पडसाद उमटणार? खरं तर राष्ट्रवादीकडनं काय म्हणणं आलं किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी काय म्हटलं यापेक्षा सुद्धा निवडणूक आयोगाच्या पत्राचं गांभीर्य हे निश्चितच महत्त्वाचं आहे। फेब्रुवारीमध्ये जी की पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये किंवा एकंदरच पक्षाच्या कार्यक्रमामधून या सगळ्या गोष्टीत जे बदल करण्यात आले त्या बदलांच्या अनुषंगानं महत्त्वाचे आणि संबंधित कागदपत्र निवडणूक आयोगात दाखल केलेले नाहीत, सादर केलेले नाहीत किंवा त्या संदर्भातले अहवाल जे कार्यक्रमामध्ये घेण्यात आले ते अहवाल अधिकृतपणे प्रस्तावाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे सबमिट करण्यात आलेले नाहीत। ते तात्काळ विहित वेळेमध्ये लवकरात लवकर सादर करावेत अशा प्रकारची एक खरं तर भूमिका निवडणूक आयोगाच्या पत्रातून मांडण्यात आली। त्या पद्धतीचे निर्देशसुद्धा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला देण्यात आलेले आहेत। खरं तर टायमिंगसुद्धा फार महत्त्वाचं आहे। खरं तर आपण पाहिलं असेल की फेब्रुवारीत झालेल्या गोष्टीची दखल निवडणूक आयोगाकडनं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पत्राच्या माध्यमातून घेण्यात आली। एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादींच्या विलयाचा मुद्दा आहे आणि त्याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला या पद्धतीने निवडणूक आयोगाकडनं हे पत्र देण्यात आले। विहित वेळेमध्ये जर या सगळ्या गोष्टी पूर्ण करून निवडणूक आयोगाला सादर केल्या नाही तर फेब्रुवारी नंतर ज्या काही नेमणुका पक्षाकडनं करण्यात आल्या किंवा ते जे काही ठराव घेण्यात आले ते ठराव वैध ठरतील का नाही आणि त्या वैधतेबद्दलच खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होते। त्यामुळे अजित पवार पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना या संदर्भात जे पत्र आले त्यावरती किती दिवसामध्ये या सगळ्या संदर्भात अधिकृतपणे आणि कायदेशीर मार्गानं कारवाई करून जे प्रस्ताव आणि बदल कार्यक्रमामध्ये घेण्यात आले त्या संदर्भातला अधिकृत प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवला जातोय आणि त्यावर कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे। अन्यथा जर विहित वेळेत हा प्रस्ताव आणि ही सगळी कारवाई केली गेली नाही तर मात्र या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।